आणि म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये मी खूप खूप धन्यवाद साहेबांचे व्यक्त करते। अतिशय ऑनलाईन आपल्याला जोडल्या जाणार आहेत, दिल्लीवरून या ठिकाणी जॉईन होत आहेत। भाग आहे एक तरी वाढलेल्या तापमानापासून रक्षण कसं करायचं। आज डॉक्टर मॅडमने आपल्या भाषेमध्ये सांगितलं की भविष्यात तापमान वाढू नये यासाठी काय करायला पाहिजे। दुसऱ्याचं काम नाहीये, हे कृषी विभागाचं काम आहे, फॉरेस्टचं काम आहे। मला काय करायचं, जगण्यासाठी पोषक हवा सध्या आपण घेतच नाही। ही आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। सुरुवातीला आपण जाऊया डेव्हलपमेंट आणि जिथं खूप मोठ्या प्रमाणात मांडवासारख्या इफेक्ट्सने आपण कमी करू शकतो, तर जिथं आपल्याला क्रॉस व्हेंटिलेशन किंवा वायू आपले वंशज, आपले बाळ, आपले पाल्य, पुढचं आयुष्य त्यांचं सुखकर व्हावं यासाठी सगळ्यात अगोदर जर काय आवश्यक आहे तर शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी, त्याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे। जिल्हा परिषद प्रशासन, सामाजिक वनीकरण, वन विभाग, काही एनजीओज आहेत चांगले काम करणारे, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभरामध्ये जितके वृक्ष लावता येतील आणि ते जगवता येतील आणि याच्या माध्यमातून तापमानापासून आपल्याला संरक्षण कसं मिळेल याचा मोठा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे। जलसंधारण, मृदसंधारण आणि वृक्षारोपण हे 3 कलमी कार्यक्रम जिल्हाभरामध्ये आम्ही राबवतोय आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीने संकल्प केला पाहिजे की मी किमान 10 झाडं लावतो आणि मी ते जगवतो। बघा 5 वर्षानंतर जिल्ह्याचं चित्र बदलून जाईल।